सोनाई कंपनी दहिवडी शहरामधून करत असलेली गटार लाईन आणि रस्ता यामध्ये कोणतं तंत्रज्ञान अवलंबणार? रस्त्याच्या कडेला सांडपाणी वाहून जाण्यासाठी जी गटर लाईन असते ती गटर लाईन इथं आहे का आपण बघू शकताय. आपण नवी बातमी नवा विषयाच्या माध्यमातून दहिवडी येथे सोनाई कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेला हा कॉन्क्रीट रस्ता जो दहिवडी ते कारकेल असा आहे आणि दहिवडी शहरानजीक असणारा अंतर्गत जाणारा हा मार्ग आपण बघतोय. रस्ता तयार केल्यानंतर त्यावरचं सांडपाणी वाहून जाण्यासाठी खरं तर गटाराची व्यवस्था केलेली असते. मात्र सोनाई कंपनी दहिवडी शहरामधून करत असलेली आणि रस्ता यामध्ये कोणतं तंत्रज्ञान अवलंबणार आपण माझ्या पाठीमागे बघू शकता. मंडळी, आपण नवी बातमी नवा विषयाच्या माध्यमातून दहिवडी येथे सोनाई कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेला हा कॉन्क्रीट रस्ता जो दहिवडी ते कारकेल असा आहे आणि दहिवडी शहरानजीक असणारा अंतर्गत जाणारा हा मार्ग आपण बघतोय. इथं रस्त्याच्या कडेला सांडपाणी वाहून जाण्यासाठी जी गटर लाईन असते ती गटर लाईन इथं आहे का आपण बघू शकताय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही बांधकाम आहेत आणि या बांधकामाच्या पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी जी गटर लाईन आहे ती कुठेही दिसत नाही आपल्याला. त्याच्या पुढे आपण जाऊन बघूया की या ठिकाणी या कंपनीनं खरं तर अगोदर गटर लाईनचं काम करून घेणं आवश्यक होतं. मात्र इथं कोणत्याही प्रकारचं गटर लाईनचं काम केलेलं नसलेलं दिसतंय आपल्याला. पुढं मुख्य ठिकाणी आल्यानंतर ही एकाच बाजूनं एकच गटर केलेलं आहे. खरं तर या बाजूला हे गटर केल्याचं दिसतंय, पण या गटारात इकडचं पाणी रस्त्यावरून आल्याशिवाय गटारात जाऊ शकत नाहीये. इथं ये जा करणारी वाहनं आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती वाहतूक आहे. त्यामध्ये रानंद असेल, मार्डे असेल आणि शिखर शिंगणापूर शेवरी या गावांच्याकडे जाण्यासाठी आता इथं अरुंद व्यवस्था असल्यामुळं रस्ते अपुरे असल्यामुळं संपूर्ण वाहतूक ठप्प होते. कारण या ठिकाणी जे रस्ते आहेत ते पूर्णपणे अरुंद आहेत. आपल्याला बघायला मिळतंय अरुंद रस्ते असल्यामुळं वाहनं थांबलेले आहेत. एकही वाहन व्यवस्थित जात नाही. मग दोन वाहनं कशी जाणार? त्यानंतर तो ट्रॅक्टर आहे, इकडे एक ट्रॅक्टर आला होता, तो ट्रॅक्टर मागं घ्यावा लागला आणि मागं घेतल्यानंतर ही वाहनं पुढे चाललेली आहेत. त्यामुळं हा रस्ता तयार करताना कंपनीनं कोणतं स्ट्रक्चर वापरलं, रुंदी मोजली का, ही महत्वाची गोष्ट खरं तर इथं तपासली जाणं आवश्यक आहे. हा ट्रॅक्टर मागे गेल्याशिवाय पुढं दुसऱ्या गाड्या बाजूला गेलेल्या नाहीत. आपण रस्त्याची विरुद्ध बाजू बघूया आता. हे जे घर आहे इथं एवढी अरुंद जागा आहे की त्या ठिकाणावरून सहजासहजी एकही वाहन बसू शकत नाही. हा रस्ता संपल्यानंतर या रस्त्यावरचं गटर पावसाचं पडणारं पाणी त्या गटारातून जाणार आहे, पण ती गटर लाईन इथं आपल्याला कुठेही दिसत नाहीये. आणि या ठिकाणी लोकवस्तीमध्ये ही अशी अवस्था आहे. जेव्हा या ठिकाणी या रस्त्यावर पाणी येणार तेव्हा हे पाणी इथं असलेल्या रहिवाशांच्या घरामध्ये जाणार आहे. आपण इथं बघू शकता हे देवगिरी म्हणून एक बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या पुढच्या भागामध्ये जो मुरुम टाकलेला आहे त्या मुरुमावरून हे सांडपाणी 100% जाणार. म्हणजे रस्त्यावरून वाहणारं पाणी थेट गटर नसल्यामुळं या देवगिरी बंगल्याकडे जाणार आहे. आणि इकडं बघूया आपण दुसऱ्या विरुद्ध बाजूला बघूया. या रस्त्यावरचं पाणी यांच्याही घरात जाऊ शकतं. इथंही कोणत्याही प्रकारची गटर व्यवस्था नाहीये. त्यामुळं या कंपनीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं होतं. मात्र या ठिकाणचे दहिवडी शहरातील जे लोकप्रतिनिधी असतील, मग नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, या सगळ्यांनी हा भाग ज्या प्रभागामध्ये येतो त्या प्रभागातील नगरसेवकांनी वेळीच आवाज उठवणं गरजेचं होतं. मात्र आवाज न उठवल्यामुळं भविष्यातील चिंता आता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जाठार, दहिवडी.